नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौल भोवाळेच्या डोंगरमाथ्यावर जागृत दत्तपीठात गुरुपौर्णिमेला भाविकांची अलोट गर्दी। चोरी प्रकरणी पोलीस अजूनही अपयशी। निसर्गरम्य चौल गावातील भोवाळे डोंगरावर वसलेले श्री दत्त मंदिर म्हणजे श्रद्धेचे केंद्रबिंदू मानले जातं। डोंगराच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर समोर हिरव्या वनराईने नटलेला डोंगर, सभोवती नारळी पोपळीच्या बागा, खाडीचं मोहक दर्शन, तर दूरवर समुद्रकिनाऱ्याची निळसर रेषा असा मनमोहक नजारा दिसतो। जणू भक्ती आणि निसर्ग यांचा संगमच इथे पाहायला मिळतो। दरवर्षी गुरुपौर्णिमेला हजारो भाविकांचा इथे ओघ असतो। यंदाही पहाटेपासून मुसळधार पावसातही हजारो दत्तभक्तांची उपस्थिती मंदिरात पाहायला मिळाली। डोंगर सदृश्य टेकडीवर साधारण 500 पायऱ्या चढून गेले की आध्यात्मिक स्थिरतेची अनुभूती देणारे हे पवित्र स्थळ आपली ओळख ठसवून जात आहे। दरवर्षी गुरुपौर्णिमेला हजारो भाविकांचा ओघ येथे असतो। यंदाही पहाटेपासून मुसळधार पावसातही हजारो दत्तभक्तांची उपस्थिती मंदिरात पाहायला मिळाली। डोंगर सदृश्य टेकडीवर साधारण 500 पायऱ्या चढून गेले की आध्यात्मिक स्थिरतेची अनुभूती देणारे हे पवित्र स्थळ आपली ओळख ठसवून जातं। पायऱ्यांच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ, नंतर सद्गुरू बुरुंडे महाराजांची समाधी, सात्विक आनंद साधना कोटी, हरेराम विश्रामधाम, हरेराम बाबांचे धुनी मंदिर, औदुंबर मठ अशा अनेक आध्यात्मिक स्थळांचा प्रवास करत शेवटी आपण अत्यंत देखणं आणि आधुनिकीकरण झालेले हे श्री दत्त मंदिर गाठतो। या मंदिरातील दत्तमूर्ती ही त्रिमुखी आणि 6 हात असलेली पाषाणातील मूर्ती आहे, जी भक्तांच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक बनली आहे। गुरुपौर्णिमा उत्सवात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग। गुरुपौर्णिमा श्री दत्त संप्रदायातील एक महत्त्वाची आणि पवित्र तिथी असून या दिवशी भक्त मोठ्या संख्येने मंदिरात येतात। यंदाही पावसाच्या सततच्या सरी असूनही मंदिर परिसर भाविकांनी अगदी फुलून गेले होते। विशेष महापूजा, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावकरी आणि सेवेकरी मंडळींच्या स्वयंसेवेमुळे सर्व व्यवस्था सुरळीत पार पडली, पण अजूनही एक जळजळीत प्रश्न अनुत्तरित। श्रद्धेचा हा जागर साजरा होत असताना या मंदिरात काही वर्षापूर्वी घडलेली 40 किलो चांदीची चोरी अजूनही दत्तभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहे। CCTV फुटेजमध्ये चोर दिसूनही त्याचा तपास आज तागायत अपूर्णच आहे। स्थानिक रेवदंडा पोलीस ठाणे तसेच रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोर पकडण्यात अक्षम्य अपयश आले आहे। त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे। चोरीला न्याय मिळणार की नाही? गेल्या अनेक वर्षापासून या चोरांचा तपास रेंगाळलेला असून पोलीस यंत्रणेचा कार्यप्रदर्शनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ग्रामस्थ आणि मंदिर समितीचे सदस्य अनेक वेळा पाठपुरावा करून थकले आहेत, मात्र अजूनही नक्की चोर कोण आणि चोरीचा माल कुठे गेला याबाबत कुठलाही ठोस पुरावा किंवा कार्यवाही समोर आलेली नाही। गुरुपौर्णिमा उत्सवात भक्तांची श्रद्धा ठाम, पोलीस यंत्रणेविषयी प्रश्न कायम। चौल भोवाळे येथील श्री दत्त मंदिर हे नुसतं एक मंदिर नाही, तर श्रद्धेचं आणि भक्तीचं मूर्त स्वरूप आहे। या मंदिरात वर्षभर अनेक उपासक, साधक आणि श्रद्धावान भक्त येत असतात। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येणाऱ्या हजारो भक्तांमध्ये दरवर्षी वाढच होत आहे, पण या सर्व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोरी प्रकरणात पोलिसांची उदासीनता मात्र वेदनादायक आहे। ग्रामस्थ, मंदिर समिती आणि भाविक यांची एकच मागणी, चोरीचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, चौल, रेवदंडा।